आता आम्हाला पूर्वी दादांचं राजकीय दृष्टिकोनातून आमचं रिलेशन होतं, नातं तर आहेच, त्याचा आदर नक्कीच, त्या नात्याचा आदर आम्हा सर्वांना आहे. पण एक असा मोठा नेता ज्याच्याबरोबर आम्ही सर्वांनी काम केलेलं आहे, पण आता आमच्या पक्षाबरोबर विचाराबरोबर नसला तरी कधी कधी काळजी वाटते. त्या दादांवर जेव्हा काही विरोधक बोलतात तेव्हा त्यांना पाठिंबा देण्यासाठी पदाधिकारी येत नाहीत. आमदार येतात, पण जे पदाधिकारी आहेत, ज्यांना पद दादांनी दिली, ते पदाधिकारी दादांना सपोर्ट करण्यासाठी तिथे येत नाहीत. आणि पदाधिकाऱ्यांवर जेव्हा काही लोक बोलतात तेव्हा लगेचच इतर पदाधिकारी त्या पदाधिकाऱ्याला पाठिंबा तिथं देतात. त्यामुळे बाहेरून बघत असताना त्यांच्या पक्षामध्ये दोन गट सरळ सरळ आपल्याला तिथं बघायला मिळतात, असं नक्कीच आपल्या सगळ्यांना तिथं वाटतं. त्यामुळे हे आम्हाला जे वाटतं ते आम्ही बोलून दाखवलं, दादांना जे वाटतं ते दादा त्या ठिकाणी बोलून गेले असावेत. आता ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, आम्ही मांडलेला एखादा मुद्दा कदाचित त्यांना तो महत्त्वाचा वाटत नसावा, त्यांनी तिथं स्टेटमेंट दिलं असावं. पण आम्हाला जे कळतंय आणि न्यायव्यवस्थेवर आमच्या सगळ्यांचा विश्वास आहे, त्यामुळे न्यायव्यवस्था आम्हाला नक्कीच न्याय देईल. घड्याळ हे चिन्ह हे आदरणीय पवार साहेबांकडे येऊ शकतं, त्याच्याचबरोबर धनुष्यबाण हे चिन्ह उद्धव ठाकरे साहेबांकडे जाऊ शकतं. त्यामुळे दादांकडे आणि एकनाथ शिंदे साहेबांकडे दोन पर्याय राहतात. एक पर्याय सर्व आमदार घेऊन भाजपमध्ये प्रवेश करणं, आणि दुसरा पर्याय आता लगेचच्या लगेच तिथं इलेक्शन घडून आणणं त्या जागेवर. म्हणजे अजितदादांचे 42 असतील, एकनाथ शिंदे साहेबांचे 50, म्हणजे 90 जागेवर इलेक्शन परत एकदा होऊ शकतं. आता ते का होऊ शकतं याचा जर अंदाज तुम्हाला घ्यायचा असेल तर गेल्या काही दिवसांमध्ये भाजपकडनं बरेच असे माजी आमदार जे काँग्रेसचे आहेत नाही तर आमच्या पक्षाचे आहेत, त्यांनी तिथं स्वतःच्या पक्षामध्ये घेतलेले आहेत. आता थोपटे साहेबांना तिथं त्यांनी घेतलेलं आहे भाजपने. तिथं कोण आमदार आहे तर दादांच्या पक्षाचा तिथं आमदार आहे. त्याच्याचबरोबर आपण जर पुरंदरला गेलो तर तिथे एकनाथ शिंदे साहेबांचा आमदार आहे शिवतरे साहेब, तिथं कोणाला घेतलं तर जगतापांना घेतलं. तर याच्यावरूनच तुम्ही समजून की भाजपली कुठेतरी स्पीड हे वाढवलेलं आहे. जे ड्रग्ज आहेत ते त्या महिलांकडे सापडले होते, त्यांच्या पर्समध्ये सापडले होते. महिला का आल्या, कशामुळे आल्या हे इन्व्हेस्टिगेशन मध्ये आपल्याला कळेल. त्या महिला कोणाच्या परिचयाच्या होत्या हे सुद्धा तिथं आपल्याला स्पष्टपणे कळणार आहे. आता ड्रग्ज त्यांच्या ताब्यात जर सापडले असतील तर त्यांना पोलीस कस्टडी देणं फार महत्वाचं होतं. पण पोलीस कस्टडी ज्यांच्याकडे ड्रग आहेत त्यांना पोलीस कस्टडी दिली नाही. त्यांना मात्र पोलिसांनी सांगितलं ह्यांची काही जरूरत नाही, पण ड्रग्ज त्यांच्या हातात सापडले तर शोधावं लागेल ना ड्रग्ज आले कुठून. पण तुम्ही त्यांना बाजूला ठेवता आणि ज्यांनी दारू पिली होती नाही तर दारू कंझ्युम केली होती जी लिगल आहे, अशा व्यक्तीला जे खडसे साहेबांचे जावई आहेत त्यांच्यावर तुम्ही पोलीस कस्टडी घेता. म्हणजे ह्याच्यात कुठं ना कुठं ते राजकीय वास हा आल्याशिवाय तिथं राहत नाही. त्याच्याच बरोबर जेव्हा खडसे साहेब प्रेस कॉन्फरन्स घेतात तिथं पोलीस, ते सुद्धा 15 ते 20 पोलीस सिव्हिल ड्रेसमध्ये त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये बघत असतात कोण कोण मीडिया तिथं उपस्थित आहेत. आणि मग त्या मीडियावाल्यांना कदाचित फोन जात असावे की अरे हे तुम्ही बातमी लावू नका, हे करू नका, ते करू. म्हणजे कुठं ना कुठं तरी एक वेगळ्या प्रकारचं प्रेशर हे सत्ताधाऱ्यांकडनं या इन्व्हेस्टिगेशनवर आहे असं आम्हा सगळ्यांना तिथं वाटतं. जे काय खरं आहे ते लोकांसमोर आलं पाहिजे. पण मग तुम्हाला पोर्शा केसमध्ये रिपोर्ट जो असतो ड्रग्सचा दुसऱ्या दिवशी येतो, इथं 6 दिवस झाले तरी ड्रग्सचा अजून रिपोर्ट तिथं येत नाही. मग आता शंका का नाही घेऊ. आणि त्याच्याच बरोबर तुम्ही जर राजकीय दृष्टिकोनातून अशा पद्धतीने घरापर्यंत जाणार असाल आणि एक सेटअप तिथं करणार असाल तर मग नक्कीच राजकारण आता फार खालच्या लेवलला गेलेलं आहे असं आपल्या सगळ्यांना ते जाणवतं. जे आपल्या राज्याचे कृषी मंत्री आहेत म्हणजे कोकाटे साहेब, हे अधिवेशनामध्ये 56 सेकंद पत्ते खेळत होते नाही तर रम्मी खेळत होते असं आम्हाला सगळ्यांना वाटलं. जो काही आमच्याकडे पेनड्राईव्हच्या माध्यमातून व्हिडिओ आले त्या व्हिडिओकडे बघितल्यानंतर पण आम्हाला असं कळतंय की विधिमंडळामध्ये एक इन्व्हेस्टिगेशन केलं गेलं, एक समिती फॉर्म केली गेली होती आणि त्या समितीचा अहवाल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे देण्यात आलेला आहे. आणि 56 सेकंद नसून आपले जे कृषी मंत्री आहेत कोकाटे साहेब, हे तब्बल 18 ते 22 मिनिटं हे तिथं पत्ते खेळताना आपल्याला बघायला मिळतात. खरं तर अनेक वेळा आपण भाषणामध्ये बघितलेलं आहे, देवेंद्र फडणवीस साहेब बोलतात की अटल बिहारी वाजपेयींचा वारसा आम्ही सर्वजण पुढे घेऊन चाललेलो आहोत.
त्याच्याचबरोबर अजितदादा नेहमी सांगतात की चव्हाण साहेबांचा वारसा आम्ही पुढे घेऊन चाललेलो आहोत. तर या दोन्ही नेत्यांना मला विचारायचं आहे की हा जो कुठला अहवाल असेल तुम्ही लोकांसमोर आणणार का? आणि हे जर खरं असेल की 18 ते 22 मिनिटं शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय घेण्यापेक्षा नाहीतर शेतकऱ्याबद्दल चर्चा करण्यापेक्षा तिथं असणारे जबाबदार पदावर असणारे कोकाटे साहेब हे पत्ते ते सुद्धा 18 ते 22 मिनिटं पत्रे खेळतात. तर याच्यावर तुम्ही काय भूमिका घेणार? अख्खा महाराष्ट्र या भूमिकेकडे बघत आहे. अचानकच कुठेतरी निर्णय हा मुंबई महानगरपालिकेने प्रशासकांनी काढलेला आहे आणि इथं मात्र गरीब लोक मुलं एकत्रित येऊन देवाच्या साठी आणि एक संघटन चांगलं व्हावं यासाठी गणेश उत्सवासाठी जर खड्डे पाडत असतील त्यांच्यावर जर तुम्ही 15,000ची फाईन लावत असाल म्हणजे दिव्याच्या खालीच अंधार असं कुठेतरी आपल्याला म्हणावं लागेल. अजिबात तुम्ही त्यांना फाईन लावायची नाही. जे खड्डे गणेश उत्सव मंडळाच्या माध्यमातून तिथं पडतील पूर्णपणे खर्च हा महानगरपालिकेला उचलला पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी. कुणीही या गणेश मंडळाला तिथं हात लावायचा नाही अशी भूमिका तिथं आम्ही सर्वजण घेत आहोत. ठीक आहे, असे बरेच नेते आता प्रवेश करत आहेत, असे बरेच अजून करतील. बऱ्याच लोकांनी केलेलं आहे. लोक मात्र विचाराबरोबर तिथं आहेत. त्यामुळे आम्ही काही जास्त याच्यावर बोलणार नाही कारण का तुमच्याकडनंच मला हा विषय तिथं कळतोय. जात असतील त्यांची काहीतरी अडचण असेल कारण अनेक संस्था त्यांच्याकडे आहेत. संस्थेला कुठेतरी अडचण आणली असावी म्हणून त्यांनी तो निर्णय तिथं घेतला असावा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.